नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत हो, असंच म्हणायला पाहिजे. काही लागले आहेत, काही लावले गेले आहेत. पण एकंदरीत ह्या जर निवडणुका बघितल्या तर ह्या खरोखरच लोकशाही मार्गाने होत आहेत का? एकतर त्या बिनविरोध, कुणाला धमकावून, कुणाला आमिष दाखवून, कोणाचं काहीतरी अडकवून ठेवून लोकशाही मार्गाने ह्या निवडणुका होत आहेत का? चक्क उमेदवारच विकत घेतले जात आहेत. नेमकं म्हणायचं काय? त्यात पुन्हा मित्रपक्षांच्या कुरघोडी आल्याच, त्याही काही कमी नाही आहेत. त्यांचंही तसंच चाललं आहे. त्यात पुन्हा जुने नवे हा मुद्दा आहेच. काल परवापर्यंत जे मतदार सांगत होते की अमक्या एकाला आम्ही मतच देणार नाही, तोही उमेदवार निवडून येतोय. या निवडणुका कशा होत आहेत आणि आपली लोकशाही टिकेल का? रसातळाला तर ती तशीच गेलेली आहे. पण या अशा निवडणुकांना काय अर्थ आहे? तुम्हाला तरी या पट्ट्या आहेत का? कारण ह्या निवडणुका नेमक्या कशा होत आहेत आणि कशा जिंकल्या जात आहेत हे सर्वश्रुत आहे. ते सांगायला कुण्या ज्योतिषाची गरजच नाही आहे. तुम्हाला हे पटतंय का? हल्ली लोक बोलत पण नाहीत ना, काहीच नाही. तेरी भी चूक मेरी भी चूक. पण याने भविष्यात काय होणार आहे? आपण जो टेंबा मिरवतो, सगळ्यात बळकट लोकशाही असलेला आमचा देश, हे फक्त बोलण्यापुरतंच राहील का? कोणीतरी याच्यावर विचार करणार आहे की नाही? आणि हा जो पैसा वाटला जातो, अमाप पैसा वाटला जातो, हा पैसा येतो कुठून? मला नाही वाटत स्वतःच्या खिशातून कोण 2 रुपये खर्च करेल. इतके दानशूर हल्ली कोण नाही राहिले राजकारणात. कारण राजकारण हे पैशासाठीच लढवलं जातं, खेळलं जातं, केलं जातं. नाहीतर कोण 10-10 आणि 20-20 लाख रुपये खर्च करेल उमेदवारीला आणि निवडून यायला? मग हा पैसा येतो कुठून? तोही पैसा तुमच्या आमच्या खिशातूनच गेलेला असतो. काही मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर असतात, ते पुरवतात. कारण त्यांना एक अपेक्षा असते की बाबा भविष्यातली सगळी कंत्राटं मला मिळावी. हाच सगळा विषय आहे. मग आमच्याच पैशाने आम्ही विकले जातोय, त्याला लोकशाही म्हणायची की बेबंदशाही?